आणि आता जाऊयात थेट भंडाऱ्याला, कारण भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पांडे महालची विक्री करण्यात आली आहे, पण स्थानिकांनी त्याला कडाडून विरोध केलाय। हा सगळा वाद काय आहे पाहूयात। पांडे महाल भंडारा जिल्ह्याची शान, पुरातत्व वास्तू म्हणून घोषित। पण आज हा पांडे महाल चर्चेत आलाय तो त्याच्या विक्रीमुळे। पांडे महालातील सदस्यांनीच महालातल्या 1848 चौरस मीटर भागाची तब्बल 3,37,00,000 रुपयात विक्री केली आहे। पण स्थानिकांनी मात्र या विक्रीला प्रचंड विरोध केलाय। भंडारा शहरातील लोकांना रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करावा लागत आहे आणि निश्चित रूपाने जशा आपण बघत आहात की आता लोक स्वतः संघटित होत आहेत आणि हे ऐतिहासिक वास्तू वारसा जतन करण्यासाठी आपल्या पद्धतीने ते प्रयत्न करतात। पांडे महाल विक्रीला काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही काही व्यापाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकत या महालाच्या खरेदी विक्रीचा थाट घातला होता, पण स्थानिकांनी त्यावेळी तो हाणून पाडला। आता जरी रजिस्ट्री झाली असली तरी हे सर्व खोटे दस्तावेज तयार करून करण्यात आलेली रजिस्ट्री आहे, हा स्पष्ट शिवसेनेचा आरोप आहे। शिवसेना हा पांडे महालला कसल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही। पांडे महाल ऐतिहासिक वास्तू आहे, भंडारा शहराची शान आहे आणि पांडे महालला कोणी हातोडा जरी लावला तर त्याला आम्ही तोडून टाकू, त्याच्या पूर्ण विस्थापित करून टाकू। इतक्या विरोधानंतरही प्रशासन मात्र डिम्म आहे। या बाबतीमध्ये नगर परिषदेचा हा अधिकार आहे आणि नगर परिषदेच्या समोर हा विषय गेल्यानंतर नगर परिषदा सभागृह याच्याबद्दल काय ती भूमिका निश्चित करू शकेल। प्रशासकीय पातळीवरती मुख्याधिकारी म्हणून मुख्याधिकारी या बाबतीमध्ये काहीच करण्याचे अधिकार नाही आहे। इतिहास आपल्याला वर्तमानात भविष्याची वाट दाखवतो, पण तोच इतिहास कवड्यांच्या दामात विकला तर आपल्यासारखे करंटे आपणच। हरीश मोटघरे, ABP माझा, भंडारा।